महाराष्ट्राची कुलस्वामिनी देवी तुळजाभवानीचं मंदिर ठाण्यातील पाचपाकाडी गणेशवाडी या ठिकाणी उभं राहत आहे। आपण ठाण्यातील पाचपाकाडी याच ठिकाणी आहोत आणि तुळजाभवानीचं मंदिर असं देखील आता याला म्हटलं जात आहे। पाहायला गेलं तर प्रेक्षणीय स्थळाची देखील यात भर पडणार आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कडून हे मंदिर उभारण्यात येत आहे। पाहायला गेलं तर या मंदिराच्या उभारणीच्या अगोदर याच मंदिराच्या परिसरात तुळजाभवानीचं मंदिर होतं आणि रस्त्याच्या अडथळ्यामुळे हे मंदिर आता हलवून नवं मंदिर या ठिकाणी उभा राहत आहे। पाहायला गेलं तर या मंदिरासाठी गेल्या 3 ते 4 वर्षापासून हे काम मंदिराचं सुरू आहे। जे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी हे काम हाती घेतलेलं आहे। मंदिराचं जीर्णोद्धारापासून सर्वच काम त्यांनी हे गेल्या 3 ते 4 वर्षापासून सुरू केलेलं आहे। येत्या 30 तारखेला म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीया दिवशी 30 एप्रिलला सकाळी 9:55 देवीची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्या हस्ते व त्यांच्या पत्नी प्रतिभा पाटील यांच्या हस्ते देखील केलं जाणार आहे। त्यामुळे या मंदिराच्या गाभारा असेल, कळस असेल आणि या ठिकाणचं पूर्ण कोरीव काम हे करण्यात आलेलं आहे। पाहायला गेलं तर या मंदिरासाठी लागण्यात येणारे दगड जे आहेत ते तमिळनाडू, आंध्र प्रदेश येथून, कर्नाटकातील मुंडेश्वर येथून हे दगड आणण्यात आलेला आहे। मंदिराचा कळस जो आहे तो 30 फुटाचा आहे आणि मंदिराच्या सभोवताली 20 गजमुखांचं या ठिकाणी आपल्याला दर्शन होणार आहे आणि दर्शनासाठी पाहायला गेलं 30 एप्रिलच्या नंतर हे पूर्णतः मंदिर दर्शनासाठी खुले राहणार आहे। त्या अगोदर 27 एप्रिलला देवीची नगर प्रदक्षिणा होणार असून पुढे 3 दिवस विविध विधी पार पडणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी भाविकांना जितेंद्र आव्हाड असेल, ऋता आव्हाड असेल यांनी देखील आमंत्रित केलेलं आहे। त्यामुळे या मंदिराचा प्राणप्रतिष्ठान सोहळा मोठ्या उत्साहात ठाण्यामध्ये पार पडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। पाहायला गेलं तर मंदिराच्या प्रांगणात 108 दिव्यांचा दगडी दीपस्तंभ देखील या ठिकाणी असणार आहे। गाभाऱ्यात हवनकुंड आहे। वास्तुविशारद संजय बोबडेव दगडावरील कोरीव कामात निशांत असलेले मंजुनाथ देवाडिगा व त्यांच्या पथकाने हे मंदिर साकारले आहेत। ठाणे महानगरपालिकेच्या सर्व आवश्यक बाबीची पूर्तता करून मंदिर उभारण्यात आलेलं आहे। या मंदिरामुळे ठाणे शहरात आणखी एका प्रेक्षणीय स्थळाची भर पडणार आहे। त्यामुळे पाहायला गेलं तर मंदिराचा प्राणप्रतिष्ठान आणि पूर्णतः या ठिकाणी पाहण्यासाठी लोक देखील जमणार आहेत। 30 एप्रिलला शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या हस्ते ही प्राणप्रतिष्ठान पूर्णतः पार पडणार आहे। पाहू शकतो जे गजमुख आहेत त्या मंदिराच्या बाजूला असे या प्रकारे लावण्यात आलेले आहेत आणि ते एक आकर्षण केंद्रबिंदू बनलेले आहेत। आणि या मंदिराचा गाभा असेल तसेच कळस असेल हे सुबक अशा रेखीव कोरीव काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। पूर्णतः मंदिराची उभारणी करण्यासाठी गेल्या 3 ते 4 वर्ष या ठिकाणी लागलेली आहे। पाहायला गेलं तर अशा प्रकारचं तुळजापूर मंदिर या ठिकाणी उभा राहिल्यामुळे ठाणेकरांना या ठिकाणी प्रेक्षणीय स्थळ म्हणून आता भेट देता येणार आहे। त्यामुळे नक्कीच लवकरात लवकर आता या मंदिराचे प्राणप्रतिष्ठान होऊन लोकांना दर्शनासाठी हे मंदिर खुलं राहणार आहे। कॅमेरामन जितेंद्रसह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे।